नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हंगाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. शाळेची गाड्या जातात. अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी. त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाळूज येथे आपण बघू शकता सगळ्यात मोठी वसाहत समजली जाणारी वाळूज एमआयडीसी. या वाळूज एमआयडीसी ते पैठण हा रोड दोन्ही औद्योगिक वसाहतला सगळ्यात मोठी ऊर्जा जाणार वसाहत आहे. कारण तिकडे पैठण एमआयडीसी आणि वाळूज एमआयडीसी या दोन्ही कंबाईन असलेला रस्ता आहे. आणि रस्त्यामध्ये हिरापूर, रांजी, नारायणपूर, वाळूज या रस्त्याने जाणारे जवळपास आपण बघू शकता तिथं पब्लिक जमलेले आहे. या रस्त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जे खड्डे पडलेले या खड्ड्यामुळं गाड्याचे शॉक तर गेलेच, पण लोकांची कमरा सुद्धा गेलेली. या संदर्भामध्ये दवाखान्यात भरती होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पिंपरखेडे चंदगडे काका काय सांगाल काका? हॅलो, आम्हाला इकडून शेतीला रस्ता चांगलाच पाहिजे. इकडून आम्हाला इकडून फार लांब पडतं जरा. हे झालं म्हणजे आम्हाला सोपं पडतं. आणखी 2 किलोमीटरचं अंतर आहे आम्हाला. काय सांगाल? कारण रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकाच्या ज्या समस्या आहे सगळ्यात महत्वाचं मनकेचा फार प्रॉब्लेम झाला. काय सांगाल? बरोबर, मनके दुखते जरा, खराब होते मनके. आपल्या सोबत आहे कंटिन्यू लांजी ते वाळूज हे कमीत कमी 2.5 किलोमीटर अंतर आहे. आणि अंतर पार कसं म्हणत पार यांना वाटतं वाळूजला इकडं लांजीचं विकून वाळूजला घ्यावं काय मेन रोडला. या संदर्भामध्ये त्यांचे कंटिन्यू येणं जाणं काय सांगाल? आता या रोडचं सांगायचं म्हणजे उद्घाटन होऊन 2-3 वर्ष झाले. म्हणजे हा रोड कधी होईल याची शाश्वती सांगता येत नाही. 2-3 वेळेस उद्घाटन झालं, कधी मधून येतो, कधी खडी येते, पुन्हा ते मध्ये त्रास होतो नागरिकांना येण्या जाण्यासाठी. आणि आता जे खडी पसरून त्यांनी जे दबाई केलेली त्याच्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले, त्या खड्ड्याचा त्रास सर्वसाधारण नागरिकाला, वयोवृद्ध लोकांना जास्त होतो. त्याच्यामुळे त्यांच्यात मणक्याचा प्रॉब्लेम जास्त होतो. लांजी इथून जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये आता त्यांना कंटिन्यू वाळू जावं लागतं. काय सांगाल काका? या त्रासाला कायमच कवर काय सांगणार, आम्ही कंटाळलोय. आमदार साहेबांना सांगितलं, सांगितलं काय त्याची किती परिस्थिती झाली कवर चालायचं असं. आमचे किती त्रास आहे आमचा आम्हाला माहिती. बघा तेच बोलण्यात काय अर्थ नाही. याच्यामध्ये सगळ्यात मोठा कमरा त्रास झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मोटरसायकल जाते त्यांना फार त्रास होतो. काय सांगाल? त्रासाचं आता कित्येक त्रास आहे, त्याचा काय कित्येक त्रास सांगायचे. कमरेचं म्हणजे म्हणते समजा कायमच हे होऊ राहिलं. दवाखान्याचा त्रास वाढला, कायमच्या गोळ्या आणि औषधाचं त्याला हे घ्यावं लागू राहिलं. गणातील गटाचे जिल्हा परिषद सदस्य रामदास भोपडवकर. भाऊ काय सांगाल? आपल्या माध्यमातून बरेचसे काम झाले, परंतु या रस्त्याची खूप वेळा मागणी आहे. काय सांगाल? हा रस्ता PWDच्या अंतर्गत येतो. 2-3 वर्षापासून याची मंजुरी पण भेटलेली आहे आणि काही प्रमाणात काम पण झालेलं आहे. परंतु ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे गतीनं ते काम काही व्हायना. त्याच्यामुळं बरेच नागरिकांची ओरड आहे आणि आमच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून ते आशेने पाहतात. परंतु काही गोष्टी अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळं येणाऱ्या जाणाऱ्या पिंपरखेडा, वाळूज, नारायणपूर, लांजी, हिरापूर, धामोरी
अशा बरेच 5-7 गावाचा दररोजचा इथं औद्योगिक परिसर असल्यामुळं वाळूज MIDC मध्ये ये जा असती. शेतकऱ्यांचे बी कापूस, आता ऊसाची तोडणी चालू आहे, याचा शेतकऱ्यांना खूप त्रास होऊ राहिला आणि मोठमोठे गड्डे पडल्यामुळं गाड्या पलटी होण्याची भीती आहे आणि ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होत असतात आणि कमराचे दुखणे आणि शाळेतल्या मुलांना पण खूप त्याचा त्रास होतोय. त्याच्यामुळं हा रस्ता लवकरात लवकर करून शासनाने आणि PWD विभागाने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा आणि होणाऱ्या त्रासाचा नागरिकांना जो त्रास होतोय त्याच्यातून यांची मुक्तता करावी आणि लवकरात लवकर हा काम पूर्ण करावे. नसता आम्ही सगळं वाळूज, नारायणपूर, लांजी, हिरापूर, पिंपरखेडा, मेन दामुरी या गावातील नागरिकांच्या वतीनं आम्ही आंदोलन करू. PWD विभागाचा आम्ही निषेध करू. त्यांनी लवकरात लवकर काम चालू करावं ही विनंती आहे. आम्हाला आमची परीक्षा बघू नये ही आमची विनंती. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक स्वयं सुटल्यानंतर नागरिक लवकरच आंदोलन तयारी होते. परंतु या संदर्भात PWDचे अधिकारी आता बोलणं झालेलं असून त्यानं सांगितलं येत्या 2 दिवसात कार्यक्रम तुमचा रस्ता चालू होईल 2-3 दिवसामध्ये. आपण बघू शकतो कारण या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथून जवळपास 12 खेडेचं वाळूजला येणं जाणं असतं. नागरिक वसन असल्यामुळं कंटिन्यू इकडे नागरिक चालू असते, परंतु रस्त्याची अभाव बघता मोठ्या प्रमाणामध्ये लोक इकून येण्यापेक्षा टिकून येण्याचा प्रयत्न करतात. मुक्तेश्वर कारखान्याकडून हव्या चांगलं म्हणजे लोकांना 2 किलोमीटर अंतरापेक्षा तिकडे 15 किलोमीटर जावं लागतं यायला. आणि याचाच लवकर PWDनं काय कसं बघतं PWD अधिकारी या संदर्भात लवकर बघूया. पात्रा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल, संभाजीनगर, DP1. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.